3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 42 धावा. 3 ओव्हर 42. काय पाहिजे 42. किती ओव्हरची मॅच आहे? 5 ओव्हरची मॅच आहे. 5 असं विचारतो रे. मॅच सुरुवातीला सांगितलं आपण अजय सर 5 ओव्हरची मॅच होईल. टॉस करताना 5 षटकांची लढत आणि 3 ओव्हर मध्ये धावा झाले ते 42. स्ट्रायकिंग एंड वरती जावेद संदे, बॅटिंग सर्व्हिस झालाय तर गोलंदाज मार्गवरती अजय जगदने. पहिला बॉल मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मात्र झेल घेतला जातोय. जावेद संदे न्यू बॅट्समन पप्प्याचं नाव असं काय? पप्प्याचं काय नाव आहे का? शेखर पाटील. शेखर पाटील. नवीन फलंदाज कोण? ह्याच्यावरती सुरू आता जे रन मारतील ते रन टाकू ना फक्त जे मारून ते मारून ते करू ना नवीन बॅटर पाटील समोर मात्र अजय जगदने असणार आहे. पहिलाच बॉल पडल्यानंतर गिरकी घेतोय, आतमध्ये येतोय. आणि संतोष गुप्ता जिथे असतील तिथे मात्र एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट. विशाल पवार आल्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय मागच्या ओव्हरमध्ये आउटच्या गोलंदाजीवर. आता मात्र समोर अजय जगदनेचं आव्हान असणार आहे. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक आहे आणि मात्र पुन्हा एकदा जाळं जे विणलं होतं जाळ्यामध्ये फलंदाज अडकवलं होतं. अजय जगदनेला मोठं यश मिळतंय. जिथे इतर गोलंदाज हात धरत होते, गोलंदाज हवी होत होते, तिथे मात्र अजय जगदने कमालीची गोलंदाजी केली. आतापर्यंत 3 गडी बाद करतोय. प्रदीप न्यायने ते डॉन. प्रदीप न्यायने पुढे गेलो विकेट हे कसं विकेट होतं कॅच ना कोण होता हे काय बॅटर दाखल झाले प्रदीप न्यायने डॉन. अरे हे तर पूर्ण टाकायचं. पुणे पोलीस कार्यरत असणारे खुल्या गाठीच्या क्रिकेटमध्ये अनेक मोठ्या संघांचं प्रतिनिधित्व केले. सध्याच्या वेळेला जर पाहिलं तर युवा खेळाडूंसाठी चांगल्या पद्धतीने खुल्या गाठीच्या क्रिकेट असे प्रदीप डॉन समोर अजय जगदने. काही दिवसांपूर्वी हे 2 खेळाडू एकमेकांना समोर आले होते. तशी धक्का प्रीमियर लीग तसेगाव स्पर्धेमध्ये 2 बॉल 5 धावांची गरज असताना प्रदीप नायडूने अजयच्या बरोबर षटकार मारला होता. आज हे सर्व प्रेक्षकांच्या मनामध्ये ती गोष्ट आहे. यावेळी मात्र बॉल पडल्यानंतर आतमध्ये आलाय. पहिल्याच बॉलवरती सिंगल त्याने मात्र घेतली जाते. त्यावेळी मात्र सिमेंट विकेट होती ही माती विकेट आहे. त्यामुळे इथे अजयला मारणं तितकं सोपं नसणार आहे. यावेळेस चांगलाच बॉल पाहायला मिळालाय. धावबाची संधी आहे त्या ठिकाणी आणि काय होईल पंच निर्णय मिळवायचा.
आणि पंचांचा बोट आकाशाकडे म्हणजेच काय तर फलंदाज बाद होईल. प्रदीप नाही धावपट सुरुवातीमध्ये बाजू मारेल परत. बसल्या मला म्हणजे चालू आहे तर काही झूम बिम करायला लागतं त्यापेक्षा राहू दे. हो हव्यात आहे मला चुकी काय माहिती दिसलाच नाही तो कोण गेला. हो नवीन बॅट्समन सनी राठोड रे. सनी राठोड मात्र दाखल झाले नवीन बॅटर मैदानावरती. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर पाहायला मिळतो 43. जर पाहिलं तर 44 धावफलकावरती पाहायला मिळत आहे. चांगला बॉल पडल्यानंतर पाहिलं गेला पण आमच्याकडे होत नाही तर लेट करतात गोलंदाज वाईडच्या स्वरूपात मात्र एक धाव स्कोर काढून संदीप पाटील 40 प्लसचे खेळाडू आहेत. कित्येक वर्ष अनुभव आहे त्यांच्याकडे क्रिकेटचा आणि तो अनुभव मात्र आता पंच म्हणून देखील वापरला जातोय. दुसरीकडे निलेश राजे भोसले त्यांच्याकडे देखील ते स्वतः चांगले बोलत आहेत. त्यांचा देखील अनुभव आपण हा बोलतो आतमध्ये आल्यानंतर फलंदाजाला समजत नाहीये. 4 ओव्हरचा खेळ मैदानावरती संपलाय. आजीवन जगदीशचं कौतुक करावं लागेल. 2 षटक हाताळली केले 3 गडी त्याने बाद केले आणि महत्त्वपूर्ण म्हणजे विंडीज संघाचा ऑल इंडिया आयकॉन खेळ देखील त्याने गारद केलाय. आज दिवसभरामध्ये पहिल्या मॅच मध्ये देखील ऑल इंडिया आयकॉन संदीप मकवाळला त्याने बाद केलं. यावरून जावेद संधीला त्याने बाद केले. म्हणजे काय तर मोठ्या मॅचचा मोठा खेळ